कारण तोरणमाळ जवळच्या केलापानी गावाला रस्ता नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेची घरीच प्रसूती झालेली आहे। प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झालाय। तर महिलेची प्रकृती बिघडल्याने बांबूची झोळी करून 15 किलोमीटरचा प्रवास करून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले। रुग्णालय गाठण्यासाठी तब्बल 5 तासांची पायपीट करावी लागली। वर्षभरापूर्वी केलापाणी ते कालापाणी या रस्त्याचं भूमिपूजन झालं, मात्र भूमिपूजनापुढे काम गेलेलंच नाही। त्यामुळे शासकीय व्यवस्थेने नवजात बालकाचा जीव घेतलाय असंच सध्या तरी बोललं जातंय। कालापाणी ते केलापाणी हा रस्ता जो आहे तो 15 किलोमीटर 5 किलोमीटर मंजूर आहे। आमदार ॲडव्होकेट केसी पाडवी यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आहे, माजी आमदार। आणि तो रस्ता आजपर्यंत ठप्प आहे, पेंडिंगमध्ये आहे। 25 जानेवारी 2024 रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते। तरी देखील या रस्त्याचे आजपर्यंत काही काम केलं नाही। 1 वर्ष उलटून गेले, 1 वर्ष होऊन 1 महिना झाला, तरी देखील त्या रस्त्याची कोणीच हालचाल करत नाही, कोणते अधिकारी येत नाही आमच्यापर्यंत, ठेकेदार येत नाही, कोणीच नाही। त्यामुळे ही घटना घडली आहे। तर आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी मरत यातना संपण्याचं नावच घेत नाहीये, कारण एका नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे। मात्र याला नेमका जबाबदार कोण? कारण या ठिकाणी रस्ता नसल्यानं पायपीट करावी लागली आणि त्यामुळे या बाळाचा बळी गेलेला आहे।